नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वरईचा उपमा कसा करायचा ते पाहणार आहोत। अगदी मऊसूत असा हा वरईचा उपमा तयार होतो। अगदी उपवासाला तुम्ही पौष्टिक अशी रेसिपी जर शोधत असाल तर ही रेसिपी एकदम उत्तम पर्याय आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी उपमा बनवण्यासाठी 1 वाटी वरई घेतलेली आहे। जेवढी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही वरई घेऊ शकता। त्यासाठी 1 बटाटा इथे साल काढून बारीक असा कट करून घेतलेला आहे। अर्धी वाटी शेंगदाण्याचा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे। चवीनुसार हिरवी मिरची, फोडणीसाठी थोडंसं जिरं आणि मीठ घेतलेलं आहे। सर्वात आधी आपल्याला वरई स्वच्छ धुवून घ्यायची आहे। धुवून एका असं चाळणीवरती नितळवून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपल्याला ही वरी भाजून घ्यायची आहे। थोडीशी ओली आहे वरी, त्यामुळे आता आपल्याला ही परतवून घ्यायची आहे। जोपर्यंत त्यातील पाणी सुकत नाही तोपर्यंत छान अशी वरी आपल्याला भाजून घ्यायची आहे। वरीचा तुम्ही याला उपमा म्हणू शकता किंवा तिखट भात म्हणू शकता। आता इथे बघा, अशा प्रकारे वरी आपली छान अशी भाजलेली आहे। त्यातून चांगला असा सुगंध येईपर्यंत वरी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर वरी काढून घेऊया आणि कढईमध्ये फोडणीसाठी इथे तेल घालून घ्यायचं आहे। तुम्हाला उपवासाला तुम्ही कोणतं तेल वापरत असाल ते घाला। इथे शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे। जरी शेंगदाण्याचं तेल नसेल तरी 1 चमचाभर तूप घातलं तरी चालेल। त्यानंतर इथे 1 चमचाभर जिरं घातलेलं आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। जिरं आणि मिरची छान अशी भाजल्यानंतर यामध्ये जो आपण बटाटा कापून घेतलेला आहे तो घालायचा आणि बटाटासुद्धा छान असा आपल्याला 1-2-3 मिनटं परतवून घ्यायचा आहे। बटाटा अगदी 2-3 मिनटामध्ये छान असा शिजतो। इथे तुम्ही शिजलेला बटाटा वापरला तरीसुद्धा चालू शकतो आणि कच्चा वापरला तरीसुद्धा चालू शकतो। इथे 2-3 मिनटातच बटाटासुद्धा छान असा आपला शिजलेला आहे। आता यामध्ये आपण जी वरी भाजून ठेवलेली होती ती घालायची आहे। तेलामध्ये वरीसुद्धा छान अशी परतवून घ्यायची आहे। छान अशी वरी परतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। 1 वाटी वरी होती त्यासाठी आपल्याला वरईच्या 3 पट पाणी घालायचं आहे आणि इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। 3 वाटी पाण्यामध्ये बरोबर आपला उपमा तयार होतो। आता वरतून आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण लावून छान असा उपमा शिजवून घ्यायचा आहे। जोपर्यंत त्यातील पाणी आटत नाही तोपर्यंत। अगदी जास्त वेळ लागत नाही, 1-2-3 मिनटामध्येच पाणी छान आटून आपला उपमा तयार होतो। इथे तुम्ही बघू शकता छान असा मऊसूत उपमा तयार झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला आपण जे शेंगदाण्याचा कूट घेतलेला होतो तो घालायचा आहे। शेंगदाण्याचा कूट वरतून घातल्यामुळे छान असा खाताना कुरकुरीत लागतो, त्यामुळे शेवटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। आता हा सुद्धा यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा आहे। आता याला जास्त शिजवत बसायची गरज नाही। थोडासा आपल्याला हा अगदी पातळ वाटत आहे तो थोड्या वेळातच असा सुक्का होऊन जातो। इथे आपला वरईचा उपमा तयार झालेला आहे। तुम्ही उपवासाला ही रेसिपी अगदी पौष्टिक आहे। आषाढी एकादशीनिमित्त ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता। इथे तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत उपमा तयार झालेला आहे। मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा साध्या सोप्या सिंपल रेसिपीसाठी मनीषाज किचनला जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।